तर पुण्यातल्या बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढल्यानं दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे। कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे। रोजच्या वापरातील कांदा पुन्हा एकदा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना जो आहे तो रडवताना पाहायला मिळते। कांद्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण जी आहे ती झालेली पाहायला मिळते। किरकोळ बाजारात कांदा तब्बल 20 रुपये किलो खरं तर दर मिळतोय कांद्याला। गेल्या अनेक दिवसापासून कांद्याची निर्यात बंदी असू दे किंवा इतर कारणामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर मुबलक आवक देखील कांद्याची झालेली आहे आणि त्यामुळे कांद्याचा दर जो आहे तो पूर्णपणे घसरलेला पाहायला मिळतोय। मी सध्या पुणे मार्केट यार्ड परिसरात आहे, जिथं भाज्यांचा मोठा बाजार आहे आणि हा कांद्याचा स्टॉक आपण पाहू शकतो की आवक मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते कांद्याची। त्यासह निर्यात बंदीचा जो कायदा आहे या सगळ्या कारणांमुळे कांद्याचे भाव पुन्हा एकदा घसरलेले पाहायला मिळत आहेत आणि आता यामुळेच शेतकरी खरं तर हवालदिल झालेला पाहायला मिळतो। आधीच अवकाळी पावसानं कांद्याचं मोठं नुकसान कांदा पिकाचं झालं होतं आणि त्यानंतर आता पडलेले भाव, त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ जी आहे या कांदा पिकामुळे झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन प्रसादसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।